आज आपण शिकणार आहोत सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल. पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा तो सर्कम्फरन्स वरून सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो. त्याची डायरेक्शन सतत चेंज होत असते. आपल्याला माहित आहे की डायरेक्शन बदलण्यासाठी सुद्धा फोर्स लागतं, कारण डायरेक्शन बदलणं म्हणजे ॲक्सेलरेशन आहे. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं. आता या ठिकाणी बघा, पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. त्याची व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते, म्हणजे तो सरळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला सरळ जाऊ द्यायचं नाही, त्याची डायरेक्शन बदलायची आहे. म्हणजे त्याला सेंटरकडे ओढून धरायचं आहे, सेंटर भोवती फिरत ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक फोर्स लागतो. आपल्याला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, प्रत्येक वस्तूला मास तर असतंच, ते मास कॉन्स्टंट असतं. आता जेव्हा एखाद्या पार्टिकलमध्ये ॲक्सेलरेशन करायचं असेल, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी बदलायची असेल, व्हेलॉसिटी बदलणं म्हणजे त्यामध्ये दोन गोष्टी आल्या, एक मॅग्निट्यूड बदलणं आणि दुसरं डायरेक्शन बदलणं. उदाहरणार्थ आता मॅग्निट्यूड जरी बदलायची असेल, म्हणजे ॲक्सेलरेशन करायचं असेल, मॅग्निट्यूड बदलून तरी फोर्स लागतं. म्हणजे आपण सायकलवर चाललोय आणि सायकलचा स्पीड आपल्याला वाढवायचा आहे, म्हणजे मॅग्निट्यूड बदलायची, ॲक्सेलरेशन करायचं आहे, तरी आपल्याला फोर्स लावावं लागतं, कारण फोर्स लावल्याशिवाय आपण स्पीड वाढवू शकत नाही. आता सायकलचा स्पीड कमी करायचा असेल, म्हणजे परत ॲक्सेलरेशन करायचं, मॅग्निट्यूड कमी करायची म्हणजे ॲक्सेलरेशन करायचं आहे, तरी फोर्स लावावं लागतं. डायरेक्शन जरी बदलायची असेल तर फोर्स लावावं लागतं. उदाहरणार्थ समजा एखादा फुटबॉल जर मोशनमध्ये असेल, ग्राउंडवरून जात असेल इन अ स्ट्रेट लाईन पाथ, त्याची डायरेक्शन जर आपल्याला चेंज करायची असेल तर आपल्याला एक विशिष्ट डायरेक्शनला फोर्स लावावं लागतं. म्हणजे ॲक्सेलरेशन करण्यासाठी, म्हणजे मॅग्निट्यूड बदलणं असो किंवा डायरेक्शन बदलणं असो, त्यासाठी आपल्याला फोर्स लावावं लागतं. मग आता या सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा डायरेक्शन सतत बदलायची असते, म्हणजे त्यासाठी फोर्स लागतं. त्या फोर्सलाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स त्याच्या नावामध्येच आहे की सेंटरकडं असणारं फोर्स. काय म्हटलंय पहा, सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन which is along radius of circle and directed toward the center of circle. सेंट्रिपिटल ह्या फिगरमध्ये पहा तुम्ही, सेंट्रिपिटल फोर्स हे सेंटरकडे असतं नेहमी, अलॉंग द रेडियस, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, म्हणजे सेंटर भोवती हे फोर्स त्याला फिरत ठेवतं, जाऊ देत नाही. एक उदाहरण कन्सिडर करा की एखाद्या ग्राउंडवरती एक फुटबॉल पडलेला आहे आणि आपण त्याला किक मारली, तो सरळ जातो. आता असं समजा की त्या फुटबॉलला आपण एक दोर बांधला आणि एक त्या ठिकाणी त्याच्या फुटबॉलजवळ एक पोल आहे उभा, आपण त्या ग्राउंडवरती एक पोल रोवलेला आहे आणि एक स्ट्रिंग घेऊन आपण त्या फुटबॉलला बांधलं आणि आता त्या फुटबॉलला किक मारली, तर फुटबॉल हा सरळ जाणार नाही. त्या स्ट्रिंगमुळं तो त्या पोल भोवती गोल फिरत राहणार आहे, सर्क्युलर मोशन करेल, कारण त्याला आता सेंट्रिपिटल फोर्स मिळतं. हे दुसरा व्हिडिओ बघा. त्या ठिकाणी इथं हे स्ट्रिंगच्या साहाय्यानं आपण बॉल फिरवतो तेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, कारण स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन तयार होतं, टेन्शन म्हणजे एक प्रकारचं फोर्स असतं, ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतं. फोर्सचा हा फॉर्म्युला आहे. आता जर हे सेंट्रिपिटल फोर्स मिळालं नसतं तर बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेला असता. बघा, हा बॉल सर्क्युलर मोशन या ठिकाणी परफॉर्म करतोय. त्याची व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते, म्हणजे तो सरळ जायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला सरळ जाऊ द्यायचं नाही, त्याला गोल फिरत ठेवायचं. त्यासाठी आपल्याला सेंटरकडे ओढून धरणारा एक फोर्स लागणार आहे आणि त्या फोर्सलाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. So for any circular motion, centripetal force is necessary. Without centripetal force, there will be no circular motion. Centripetal means center seeking toward the center. Center कडे ओढून धरणारं. हे बघा या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. व्हेलॉसिटी टँजेन्स. आता समजा स्ट्रिंग ब्रेक झाली तर सेंट्रिपिटल फोर्स मिळणार नाही आणि बॉल सरळ रेषेमध्ये निघून जाईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो, फॉर एनी सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स देअर विल बी नो सर्क्युलर मोशन. This centripetal force keeps that particle in the circular track. Centripetal force is a force acting on a particle performing circular motion which is along radius of circle and directed toward the center of circle. Centripetal force is given by formula in vector form minus r omega square vector r. So this force is a vector quantity, and what this negative sign indicates, this negative sign in this equation indicates that
direction of this radius vector r and centripetal force are opposite. We know radius vector is directed along the radius away from the center, while centripetal force is directed along the radius towards the center. So radius vector is away from the center, centripetal force is towards the center. Therefore this centripetal force and radius vector are oppositely directed. Centripetal force can also be written in terms of linear velocity like this: minus mv square upon r cube into vector r. Negative sign once again indicates that the radius vector and centripetal force are oppositely directed. Magnitude of centripetal force can be written as mr omega square. This mr omega square. In this first equation, this vector r is unit vector, remember. By mr omega square, while writing in scalar form, no need to write negative sign, or you can write mv square upon r or mv omega, where m is mass, v is linear velocity, and r is radius vector. Direction, as I told you that direction of this centripetal force is always along the radius to the center. Without centripetal force, circular motion will not be possible. I will tell you some examples of centripetal forces. We know that when we revolve the string in circle, we revolve the stone in circle with the help of string, then tension in the string provides the necessary centripetal force. We know that Earth revolves around the Sun in circular orbit. In this case, centripetal force for circular motion of Earth is provided by gravitational force of attraction between Earth and Sun. Electron revolves around the nucleus. Electron also performs circular motion around the nucleus. In this case, centripetal force is provided by electrostatic force of attraction between positively charged protons inside the nucleus and negatively charged electrons. Now, what is centrifugal force? Centrifugal force is a pseudo force acting on a particle performing circular motion along the radius away from the center, that is called as centrifugal force. Centrifugal force, remember, it is a pseudo force, it is not a real force because it does not exist in action-reaction pair. It does not obey Newton's laws of motion. It is produced in non-inertial frame of reference only. It is produced due to acceleration of frame of reference. See this example. Suppose a body, just like a simple pendulum, is suspended at the end of a merry-go-round. When the merry-go-round revolves, this ball experiences a force in radially outward direction. This force is called as centrifugal force. As you can see, only that body can experience the force. We cannot see that force. We cannot explain the origin of that force. Therefore, that force is a pseudo force. Only the body or a person sitting in a merry-go-round can experience that force. This force does not exist in action-reaction pair. Therefore, this force is called as a pseudo force. The centrifugal force, pseudo force acting on a body performing uniform circular motion along the radius away from the center, is called as centrifugal force. Formula for centrifugal force is same as formula for centripetal force, but here there is no negative sign. Remember, in this equation this negative sign is wrongly taken here. Actually there should not be a negative sign here. Direction of radius vector and centrifugal force are same, that is away from the center. In scalar form, centrifugal force can be written in this way. Therefore, the formula for centripetal force and centrifugal force are same. याच्यापूर्वी आपण पाहिलं की सेंट्रिपिटल फोर्सचा सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये m म्हणजे मास, v म्हणजे वेलोसिटी आणि r म्हणजे रेडियस.
ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक लक्षात घ्या, हे निगेटिव्ह साईन चुकून आलेलं आहे. हे सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे, सेंट्रिफ्युगल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये हे निगेटिव्ह साईन नको. याची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर असते. बघा, समजा आपण एखादा स्टोन स्ट्रिंगच्या साहाय्यानं सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरवला तर बाहेरच्या डायरेक्शनला एक फोर्स, समजा स्ट्रिंग ब्रेक झाली तर सेंट्रिफ्युगल फोर्समुळे तो स्टोन बाहेर फेकला जातो. सेंट्रिफ्युगल फोर्स शूडो फोर्स आहे. काय म्हटलंय, सेंट्रिफ्युगल फोर्स इज नॉट प्रोड्युस्ड ड्यू टू नॉन इंटरॅक्शन, इट अरायजेस ड्यू टू centripetal acceleration of frame of reference, hence it is not a real force. For this reason it is called as pseudo force. म्हणजे बघा, समजा कारमध्ये पॅसेंजर बसलेले असतील आणि कार जर वळणावरती वळत असेल तर त्या कारचं ॲक्सेलरेशन होतं. वळणं म्हणजे डायरेक्शन चेंज करणं, म्हणजे व्हेलॉसिटी बदलणं. त्या कारचं ॲक्सेलरेशन होतं, त्या फ्रेम ऑफ रेफरन्सचं ॲक्सेलरेशन होतं. त्याच्यामुळं त्या पॅसेंजरला, आतमध्ये बसलेल्या पॅसेंजरला फक्त ते फोर्स जाणवतं की आउटवर्ड डायरेक्शनला आपल्याला कुणीतरी ओढतं. बाहेरून बघणाऱ्या माणसाला ते फोर्स दिसत नाही किंवा तो त्याचं ओरिजिन सांगू शकत नाही. हे फोर्स ॲक्शन रिॲक्शन पेअरमध्ये नसतं, म्हणून हे शूडो फोर्स आहे. ही कार वळाल्यामुळं म्हणजे कारची डायरेक्शन बदलली म्हणजे व्हेलॉसिटी बदलली, म्हणजे ॲक्सेलरेशन झालं आणि त्याच्यामुळे ते फोर्स. जर कार डावीकडे वळाली तर उजवीकडे ते फोर्स ॲक्ट होतं. धन्यवाद.